ही जी मूर्ती आहे ही गंडकी शिळेची. अच्छा. म्हणजे गंडकी नदीचा जो दगड असतो जो सध्या राम मंदिरच्या मूर्तीसाठी जो दगड वापरला गेलाय त्या दगडामध्ये ही मूर्ती घडवलेली आहे. गंडकी पाषाण म्हणतात त्या पाषाणामध्ये ही मूर्ती आहे. हे पलंगाचे पुजारी. अच्छा. म्हणजे या पलंगाची जी सेवा आहे रोजची हे पलंगे घराण्याकडे आहे. ही प्रथा कशी काय आली की देवी झोपते म्हणून? तुळजाभवानी मातेने महिषासूर राक्षसला मारण्या अगोदर घोर निद्रा घेतली होती, पलंगावर झोपली होती. त्यानंतर पुन्हा महिषासूरचा वध केला 9 अवतारामध्ये. त्यानंतर म्हणजे तुळजापूरला असं आहे, शारदीय नवरात्र उत्सव चालू होण्यापूर्वी देवीला 9 दिवस पलंगावर निद्रा असते. निद्रा झाल्यानंतर आपलं शारदीय नवरात्र घटस्थापना चालू होतं. 9 दिवस झाल्यानंतर नगरचा पलंग येतो वापस. त्या पलंगावर देवीला 5 दिवस निद्रा असते आणि डिसेंबर महिन्यात पौष महिन्यात 7 दिवस निद्रा असते. म्हणजे 2-3 टप्प्यात देवीला टोटल वर्षातून 21 दिवस झोपवतात. त्या मूर्तीला प्रत्यक्षात पलीकडली मूर्ती काढून आणून झोपवतात. आपल्या पूर्ण भारतवर्षामध्ये असं एकमेव मंदिर आहे तुळजाभवानी माते चल मूर्ती आहे आपली. प्रत्यक्षात पलीकडली मूर्ती काढून आणून झोपवतात. स्वस्तिक तेलाचा सुगंधी अत्तराचा अभिषेक असतो. पलीकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला देवीला आपलं पंचामृत चलतं ना, दही दूध मध केळी साखर, तसं देवीला या पलंगावर सुगंधी अत्तर चलतं. आता तुम्ही ह्याच्या गादी खाली हात घासा, तुम्हाला तेल लागेल.